या काशीत दुष्काळ निर्माण झालेला आहे, अवसान पडलेलं आहे. जे पाहुणे पाण्याचा प्रसंग या शिवाच्या जीवनात आलेला आहे. आमच्या डोळ्या देखत ज्या भक्तांनी देव पूजिला त्या भक्तांना मानाविना तळमळून मरताय. पशु पक्षी पाण्याशिवाय तळपडताय. मी काशीचा अधिकारी असून सुद्धा मी हे बंद करू शकत नाही. काय पाहतोय आणि त्यात काशीत जाऊन आपल्याला काय दिसतंय बा? दिसतंय पूर्ण या काशीत अवकळा पसरले. ही पूर्ण काशीत अवर्षण पडले. यागादी कर्म सर्व बंद झालेले. अरे माझ्या पुढ्यात माझ्या भक्तांना बोलायला तळ पडून मारताय. पशु पक्षी अरे कृष्णाला शिव पाहतोय पण त्यांना वाचू शकत नाही. या विश्वाच्या त्रय देवता तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश. मग तुम्ही लयकर्ती देवता आहात. केवळ ही काळजी फक्त तुम्हाला एकट्याला आहे. उत्पत्ती करते ते ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाला ही काळजी नाही की काय? पाचारण करा. आमची संख्या पाचारण करा. ब्रह्मदेव हे सत्यलोकीच्या देवा कारण विचारतोय. या शिवाला कारण विचारतोय. आणि या विश्वाचे तीन देवता ब्रह्मा विष्णू महेश. मग सांग या शिवाच्या बाबतीत पक्षपात का ठेवला? आम्ही स्वतः तुमच्या बाबतीत पक्षपात केला असं तुमचं म्हणणं आहे. पण असा कोणता पक्षपात आमच्याकडून तुमच्या बाबतीत झाला काय कळतं मला. मग त्या संपूर्ण काशीला अवसान पडलेला आहे. दुष्काळ पडलेला आहे. या गोष्टीला 60 वर्ष पूर्ण झाली. तरी सुद्धा विश्वाचा देव असून सुद्धा का दुष्काळ घालवण्यासाठी प्रयत्न केला नाही? अरे काळजी नाही का तुला? हे देवा, या विश्वाच्या समंतात केवळ मीच नव्हे तर त्रय देवता या विश्वात संचलित आहे. प्रत्येकाच्या माथी जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे उत्पत्तीचं कार्य मी करतो तद्वत या माझ्या उत्पत्तीप्रमाणे पालन करता देवताचं पालन संगोपन करण्याचा जबाबदारी घेतो. समाजाची देवता तू आहे. या सर्व स्वला तीन देवता जबाबदार आहे. पण देवा तुम्हाला कष्ट केला. या विश्वाच्या ठिकाणी पडलेलं अवश्य याबाबत मी तुला कल्पना दिली नाही. वास्तविक हे तुला कळायला हवं होतं. पण मी तुला का सांगितलं नाही याला सुद्धा कारण आहे.